बातमी आहे दीपाली आणि राजेशची। राजेश भालचंद्र जगदाळे वय वर्ष 26 आणि दीपाली राजेश जगदाळे वय वर्ष 24 हे दोघंही बीड तालुक्यातील दोन शेतकरी कुटुंबातील साधे पण सोज्वळ मनाचे तरुण आणि तरुणी। गावात एकमेकांशी बोलणं, मदत करणं आणि सण उत्सवामध्ये भाग घेणं ही त्यांची स्वाभाविक दिनचर्या होती। अशाच एका सणामध्ये दोघांची नजरानजर झाली। पहिली भेट, मग हळूहळू ओळख आणि मग ती ओळख प्रेमामध्ये बदलली। राजेश एक मेहनती शेतकरी कुटुंबातील मुलगा, जास्त बोलायचा नाही पण कामात नेहमी पुढे। आई वडिलांसाठी आदर्श मुलगा। दीपाली गोड हसणारी, वडिलांची लाडकी। तिला स्वप्न होती, घर, शेती आणि प्रेमळ संसार। दोघांनी आपलं प्रेम घरच्यांपुढे मांडलं आणि दोन्ही कुटुंबांनी आनंदाने स्वीकारलं। एका वर्षापूर्वी राजेश आणि दीपालीचं लग्न थाटामाटात पार पडलं। संपूर्ण गाव हजर होतं। लग्नात फक्त दोन मन नाही तर दोन कुटुंबही एकत्र आली। लग्नानंतरचं पहिलं वर्ष ते पूर्ण प्रेमात बहरलेलं होतं। गावातील लोक त्यांना आदर्श जोडपं म्हणत होती। एकत्र शेती करणं, घर सांभाळणं आणि सायंकाळी एकत्र गप्पा हे त्यांच्या रोजच्या जीवनाचे चित्र होते। दिवस जात होते आणि काही महिन्यातच दीपाली गरोदर असल्याची आनंदाची बातमी समोर आली। राजेश तर अधिकच काळजी घेऊ लागला। दीपालीच्या चेहऱ्यावर आई होण्याची चमक होती। गरोदरपणाचे 8 महिने सुखरूप गेले। दोघेही आपल्या बाळाच्या स्वागतासाठी तयारी करत होते। गुरुवारच्या रात्री जेव्हा सगळं सुरळीत होतं तेव्हाच संकटाने आपला चेहरा दाखवला। त्या दिवशी सायंकाळी गावातील काही नातेवाईक दीपाली आणि राजेशच्या घरी आले। गावात कार्यक्रम होता, सर्व तिथे होते। नंतर शेतात गेले पण ते दोघे घरी आले नाही आणि नंतर संध्याकाळी नातेवाईक आले। त्यांनी नेहमीप्रमाणे आतून हाक दिली, पण आतून काहीच प्रतिसाद आला नाही। परत एकदा आवाज दिला तरीही शांतताच होती। त्यांनी अजून आवाज दिले कारण थकून झोपले असतील असं त्यांना वाटलं। दीपालीला 8वा महिना चालू होता, ती थकून जात होती। गरोदर असल्यामुळे त्यांनी पुन्हा आवाज दिला आणि घरातून दरवाजा बंद, आवाज येत नाही म्हणून त्या शांततेमागे काहीतरी विचित्र आहे हे त्यांना जाणवलं। सगळ्यांच्या मनात एकाच वेळी भीतीचा थरकाप आला। शेवटी नातेवाईक आणि शेजाऱ्यांनी दार तोडून आत प्रवेश केला आणि आज जे दृश्य त्यांना दिसलं ते शब्दात सांगणं कठीण होतं। दीपाली बेडवर झोपलेली होती आणि वरती राजेश फाशी घेऊन लटकलेला होता। त्यांनी दीपालीला उठवण्याचा प्रयत्न केला पण गरोदर अवस्थेमध्ये ती मृत बेडवर निश्चित पडलेली होती। तिच्या शेजारी तिचा पती राजेश गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकत होता। सर्व चांगलं असताना हे असं का करतील हा एकच प्रश्न होता। ना घरात भांडण, ना आर्थिक समस्या, दोघेही नवीन जीव जन्माला यायची वाट बघत होते। त्यात मग असं अचानक का जीव देईल कोणी? ही बातमी गावामध्ये वाऱ्याप्रमाणे पसरली। कोणाला विश्वासही बसत नव्हता की ही दोघं इतकं एकमेकांवर प्रेम करतात, एकमेकांचा जीव घेतील किंवा आत्महत्या करतील। सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न, हे कसं झालं? घटनेची माहिती मिळताच नेकनूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। दोनही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले। घरात कुठेही झटापटीचे चिन्ह दिसत नव्हते। दरवाजा आतून बंद होता। खोलीत सर्व काही जागच्या जागी होतं। गावातील लोक, नातेवाईक, अगदी पोलीसही हादरले होते। हत्या, आत्महत्या दोघांनी मिळून टोकाचं पाऊल उचललं का कोणीतरी त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं? पण काही गोष्टीमध्ये विरोधाभास दिसत होता। दीपाली मृत अवस्थेत बेडवर होती। तिच्या शरीरावर कोणत्याही जखमेचे ठसे नव्हते पण तिचा मृत्यू नेमका कसा झाला यावर कोणताही ठोस पुरावा नव्हता। दुसरीकडे राजेशचा मृतदेह पंख्याला लटकला होता। स्पष्ट गळफास, पण विनाकारण कोण जीव का देईल हा प्रश्न गावात एकच चर्चा सुरू होती। राजेशने दीपालीचा गळा दाबून खून केला का की काही औषध देऊन तिला मारलं? मग अपराध भावनेत स्वतः गळफास का घेतला? की कुणीतरी बाहेरच्यांनी का कोणी घरात घुसून दोघांना संपवलं? की घरगुती वाद
आर्थिक अडचणी किंवा काही मानसिक त्रासामुळे हे घडलं। या दोघांनीही आत्महत्या केली हे मान्य केलं तरी एक प्रश्न कायम राहतो, गरोदर दीपालीने आपल्या पोटातल्या जीवासाठी गरोदर दीपाली का नाही लढली, का तिला संधीच दिली गेली नाही। राजेश आणि दीपालीचं लग्न झालं, प्रेम होतं, संसार सुरू होता, बाळ येणार होतं आणि हे सगळं संपलं एकाच रात्रीत। आज त्यांच्या घरची दारं बंद आहेत, पण त्यांच्या मृत्यूच्या पाठीमागचे दरवाजे अजूनही उघडे आहेत। गावातील वयोवृद्ध म्हणाले की आत्महत्या वाटत नाही, काहीतरी काळ दडलेला आहे। इतकं प्रेम करणारं जोडपं एकदम असं संपेल का? राजेशने आत्महत्या केली का तो खून करून नंतर लटकला? दीपालीचा मृत्यू नैसर्गिक नव्हता हे शवविच्छेदनाने सिद्ध केलं तर नक्की काय उघड होईल? या प्रकरणाच्या तपासणीसाठी पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे। पोलीस म्हणतात की हे प्रकरण फक्त आत्महत्या आहे की त्यामागे अजून काहीतरी खोल आहे हे शोधणं महत्त्वाचं आहे। कुटुंबीय, नातेवाईक, मोबाईल कॉल रेकॉर्ड्स आणि आर्थिक व्यवहार तपासले जात आहेत। या घटनेमध्ये तिसरा जीव सर्वात जास्त अन्याय सहन करतो, तो अजून जन्मालाही आलेला नव्हता। तो बाळ जो एक नवीन आयुष्य घेऊन येणार होता तोही यामध्ये हरवला। ही केवळ एक जोडपी गेली नाही, 3 जीव एकाच वेळी संपले। एक प्रेमळ नातं, एक उमलतं आयुष्य आणि एक निष्पाप गर्भ एकाच रात्रीत काळाच्या गर्दीत गडप झाले। ही घटना इथेच संपली नाही, हे केवळ एका नात्याचा अंत नव्हता तर सुरुवात होती अनेक प्रश्नाची, संशयाची आणि शोधाची। तर हे प्रकरण जितकं बाहेरून सगळं सुरळीत दिसतं पण तितकं आज तेवढंच खोल दडलेलं आहे। पोलीस तपासामध्ये पुढे काय उघड होतंय हे वेळच दाखवेल। अशा घटनांचा शोध घेणं, समजून घेणं आणि समाजामध्ये अशा प्रसंगाची पुनरावृत्ती होऊ न देणं म्हणून जनजागृती करणं ही आपल्या साऱ्यांची जबाबदारी आहे। ही घटना ऐकून याविषयी आपल्याला काय वाटतं? या घटनेमध्ये समोर जी पोलिसांच्या तपासात जी माहिती समोर येईल ती तर मी माझ्या चॅनलवर पुढे टाकणारच आहे। तर या संपूर्ण घटनेबद्दल तुमच्या काय मतं आहेत, तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत? तुमची मतं, तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांगा। जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यावर बाजूचं बेल आयकॉन दाबा, जेणेकरून मी माझ्या चॅनलवर जे लेटेस्ट व्हिडिओ टाकत असते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि एकही व्हिडिओ तुमच्यापासून स्किप होणार नाही। याच्या पुढे पोलीस तपासामध्ये काय समोर आलंय हे देखील तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आत्ताच सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन दाबा। भेटूया पुढच्या महत्त्वपूर्ण, दमदार आणि लेटेस्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। बाय बाय आणि नमस्कार।